नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत सांडग्यांची भाजी। एकदम ही चवीला एकदम झणझणीत, चमचमीत आणि खूपच छान लागते। तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा। आपल्या चॅनलवरती ऑलरेडी सांडग्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पाहायला विसरू नका। इथे मी हे सांडगे घेतलेले आहेत। आता आपण एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेते। इथे आपल्याला हे सांडगे मस्त तेलावरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे। एक 2-4 मिनटं आपल्याला मस्त याला लाईट गोल्डन ब्राउन होईपर्यंत तेलावरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे। पाहू शकता इथे थोडेसे गोल्डन ब्राउन झालेत मस्त इथे सांडगे। आता इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेते। आपण इथे काय वेगळं वाटण करत नाही आहे, साधी आणि सोपी रेसिपी आहे। फक्त कांदा टोमॅटोच आपल्याला इथे वाटण म्हणून आपण यूज करणार आहोत। इथे पाहू शकता बारीक मी चॉपरमध्ये चॉप केलं। आता याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये आपण याला फोडणी घालायची। इथे मी मोहरी घातली 1 चमचा, 1 चमचा जिरं, इथे मी कांदा टोमॅटो जे चॉप करून घेतले त्याच्यामध्ये घालते। व्यवस्थित आपण याला परतून घेऊया इथे 2 मिनटं। कांदा मस्त आपल्याला छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, आपला घरगुती मसाला घातलाय मी, आणि हे मिरची पावडर 1 चमचा घातलाय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही ॲडजस्ट करू शकता। व्यवस्थित याला आपण आता इथे परतून घेऊया। कांदा आपल्याला इथे व्यवस्थित मस्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता आपला मोस्टली कांदा व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे। इथे मी आता आलं लसूण पेस्ट घालते थोडी, त्याच्यामुळे भाजीला आपल्या मस्त छान टेस्ट येते। व्यवस्थित परतून घेऊया ह्याला आता आपण। दोन मिनिटाला मी झाकून ठेवते। 2 मिनिटांनंतर आपण इथे चेक करूया। मस्त इकडे तेल सुटले आपल्या कांद्याला, पाहू शकता। आता इथे आपण जे सांडगे फ्राय करून घेतले तेलावरती ते ह्याच्यात घालूया आपण। व्यवस्थित त्याला 2 मिनिटं परतून घेऊया। ते साईडला मी इकडे गरम पाणी ठेवलेलं त्याच्यामध्ये घालते। गरम पाण्याने कसं सांडगे पटकन शिजून जातात, म्हणजे नॉर्मल याच्यापेक्षा गरम पाण्यामुळे शिजायला याला कमी वेळ लागतो। मस्त रंग आलाय पाहू शकता। एक उकळी आली ह्याला आता। ते मी थोडंसं मीठ घालते। लक्षात ठेवा ऑलरेडी सांडग्यांमध्ये मीठ आपण बनवताना घातलेलं असतं, सो आपल्याला या भाजीमध्ये मीठ त्यानुसार आपल्याला लक्षात ठेवून घालायचं आहे। मस्त ढवळून आता आपण याला झाकून ठेवूया। आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं लागतात सांडगे शिजायला। पाहू शकता इकडे आपली भाजी मोस्टली आता 90% झालेली आहे। ते सांडगे ते जरा व्यवस्थित शिजलेले आहेत इथे। अजून याला मी 5 मिनिटं झाकून ठेवते। 5 मिनिटांनंतर इथे पाहू शकता तुम्ही आपली भाजी इथे रेडी झालेली आहे। तर मस्त याला छान कोथिंबीर घालून सर्व करूया। ही भाजी तुम्ही पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकता, चवीला एकदम खरंच छान लागते। ही भाजी टिफिनसाठी पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला।